सराफांचा हातावर पोट आहे आणि त्यावेळेला खरेदी विक्री झाली का नाही या पोलिसांना माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही, मला कुठला तरी एखादा चोर पकडायचा आणि त्याला पोलिसांनी सांगितलं की हे दुकान दाखवू ते दुकान दाखवू आणि त्या दुकानात जाऊन दादागिरी करून चोरी करायची हा प्रकार. आणि या संघटनेचे अध्यक्ष बोराडे साहेब ते एका सराफासाठी युनियनच्या अध्यक्षांजवळ एका सराफासाठी बाजू मांडण्यासाठी उभे केल्यानंतर ज्या पद्धतीनं देशमुख नावाचा जो अधिकारी त्याची आता मी माहिती घेत होतो तर तो UPC MPC मधनं आलेला अधिकारी दिसतोय आणि इतक्या क्रूर पद्धतीनं जर कोर्ट न्यायालय कायदा सोडून अशा पद्धतीने जर रिकव्हरी करत असेल तर हा कायद्याचा भंग आहे. आणि अशा वेळेला आज 10 दिवस झाले सगळी मंडळी या ठिकाणी बसलेली. आज महाराष्ट्रातून विविध ठिकाणावरनं सगळे सराव वाहतुकीची लोक येत आहेत, व्यापारी येत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत आणि या सरकारला या पोलिसांना जाग कशी येत नाही हा महत्त्वाचा भाग. पण हा समाज छोटा नाही किंवा हा व्यापारी छोटा नाही, हा देशामध्ये राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि आज पुणे शहर असेल, शिरू असेल, सगळीकडेच अनेक लातूर तिकडची लोक आता ह्या आंदोलनात सहभागी व्हायला सुरुवात झाली. मी 2 दिवसापासून या सगळ्या जी लोक आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांची एक साधक मागणी आहे की जर न्यायालयाच्या प्रक्रिया असेल कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई केली तर आमची काय हरकत नाही. पण तुम्ही कायदा सोडून जर रिकव्हरी करत असता, कायदा सोडून जर चोर आणत असता आणि जर एखादा युनियनचा अध्यक्ष जर त्याचं बाजू मांडण्याला गेला आणि त्याला गुरा ढवळासारखं मारणं आणि त्याचा अपमान करणं, त्याला अपमानित करणं हे कितपत योग्य. हा कायदा आता कायद्याचं राज्य राहिलं का नाही अशी शंका माझ्यासारख्या. मी एक सराफ असोसिएशनमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. माझंही दुकान सराफ म्हणून आहे आणि पोलिसांची सिस्टीम माहिती नाही. चोर आणायचा, रिकव्हरी करायची, आता लगड करायची, लगड करून ती कशी आणायची हे सगळे हुशार लोक बसलेले आणि ह्याच्यामध्ये ह्या सोन्याच्या गाळा करून आरोपीला कितपर्यंत जातं, त्याची चोरीला गेलं त्याला कितपत मिळतं, हे सगळं चोरीला धंदा हे जास्त करतात. आणि याच्यामुळं हा जो आज पाठिंबा देण्यासाठी मी आलो तर आता कोर्टात आमचं शिकवतो तर आपलं आंदोलन कशा पद्धतीने आता पुढं द्यायचं आहे, उपोषणानंतर काय पुढं जायचं आहे का, तर ते म्हणजे आपलं संविधान पद्धतीने आपण लोकशाही पद्धतीने आंदोलन आपल्याला इथं करायचं आहे. तर मी त्यांना अजून थोड्याने एक सल्ला देणार आहे, पण तो सल्ला तर तुम्ही त्यांना देणार आहे. जर ना ऐकत आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळे सराफ असलेल्या लोकांना एकत्र करून प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चा आणून किंवा काय ज्या पद्धतीने लोकशाही पद्धतीने जर यांनी जर ची कारणे ऐकली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने सराफ असोसिएशन सर्व मंडळी सर्व आज कुटुंब आहेत त्याची त्याची आज सराफ बाजार सगळ्या गोष्टी पाहायला व्यवसायाच्या दृष्टीने तर स्पर्धेचं होते आणि छोट्या छोट्या व्यावसायिकांना भावानी होत नाहीत दिवसभर दुकानामध्ये. आणि अशा वेळेला जर त्यांच्यावर हल्ला झाला की पोलिसांनी हल्ला केला, मोठ्या फिर्यादी घेतल्या, आता शोरूममधलं सोनं आणलं ते काय शोरूममधलं सोनं तर व्यापारी नसते, त्यांनी कुठल्या तरी व्यापाऱ्याकडून आणलं असतं, त्याला ते नंतर द्यायचं असतं, त्याला पैसे द्यायचे असतात. तुम्ही आणलं गाळलं, विचार केला नाही, काय नाही केला असं नाही, दादागिरी करतो पद्धत होती ती दादागिरी करेल. हे एखादा गुंड नाट्याला चुरी कशी लावतो तशी त्या व्यापाऱ्याच्या नाट्याला चुरी लावून अशा पद्धतीची गरुडखोरपणा हा देशमुख साहेबांनी केलेला आहे. मी त्यांच्याशी बोलणार आहे, भेटणार आहे, मी वरिष्ठांशी बोलणार आहे. पण अशा पद्धतीने जर पोलिसांनी चुकीचं काम केलं आणि सर्वसामान्य लोकांवर अन्याय केला ते योग्य नाही. हे महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र, हा छत्रपतींचा महाराष्ट्र, इथं न्याय देणारा महाराष्ट्र. पण अशा पद्धतीने जर पोलीस अधिकारी सगळी सिस्टीम आणि सगळ्यांना बदनाम करत असेल तर आपण या भारताचे नागरिक म्हणून आपण त्यांना जाब विचारणं आपलं कर्तव्य. तो जाब विचारायला आमचे अध्यक्ष गेले होते. पण त्यांना जर अशा पद्धतीने मारणार असतील तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. आणि त्यामुळे ते 10 दिवस उपोषणाबद्दल इतके पोलीस कठोर असू शकतात का त्यांनी चौकशी केली पाहिजे, या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जर चौकशीत काय निघलं तर पुढे कायदे आहेत ना. पण तुम्ही जर गुन्हा दाखल करून घेणार असतात आणि तुमचा पोलीस जर चोर असेल, चोरी करत असेल, तो अधिकारी चोरी करत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काम हे पोलीस का करतात अधिकारी, हा प्रश्न मला पडलेला आहे. कारण आपण सर्वसामान्य माणूस जर चौकीत गेला तर त्याला 2 लाथा घालून आत बसवलं आणि हा देशमुख नावाचा अधिकारी सरळ दरोडा टाकतोय आणि त्याला पाठीशी घालतात तर पोलीस खाता अख्खं बदनाम होतं आहे. आणि याची जबाबदारी ते जे कुमारबाई, मी आता नाव घेतलं कुमार सर का आहेत, त्यांनी ताबडतोब याच्यावर निर्णय घेतला पाहिजे
आणि आज ते निर्णय नाही घेतला. मी स्वतः महाराष्ट्रात सगळ्या व्यापारी असून यांना भेटून इथं या ठिकाणी न्याय द्यायच्या या सगळ्या अहिल्यानगरमध्ये मुलांपुरे आमचे अध्यक्ष आणि आमचे परिवार आहे. शेवटी आम्ही सर्व एकाच कुटुंबातली लोक व्यावसायिक आहोत, त्यामुळे आम्ही एकाच परिवारातले. आणि तुम्हाला माहिती की सराफ बाजारामध्ये जे मराठी सराफ आहेत त्यांची अवस्था काय लई चांगली नाही आहे. सध्या सगळे बाकीचे म्हणजे शोरूमवाले असेल धन दाटलेले ते ताब्यात घेतले. कुठेतरी उपजीविका होते तिथे संपवायचं काम किंवा देशोधडी लावायचं काम जर पोलीस खात्याच्या माध्यमातून असते चुकीचं आहे. त्यांची जी मागणी ती साधक आहे. आमच्यावर जो अन्याय केला त्याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. आज 10 दिवस झाले त्यांनी तर कारवाई नाही केली. त्यांनी याच्याची अजून चर्चा करू. याच्यापेक्षाही आम्ही सगळ्या लोकांना या ठिकाणी आणून आमच्या लोकशाही पद्धतीने आम्ही यांच्याशी बोलणार आहे. कारण आता चौकीत जर गेलो तर ते मारून बसवलं. आम्हाला आता भीती वाटायला लागली की आम्हाला घेऊन मारतात काय. अशी जर परिस्थिती असेल कायद्याच्या राज्यामध्ये ते चुकीचं.